कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या जादूटोणा प्रकारावर प्रशासनानं सजग पावलं उचलली आहेत। जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत। 1 महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई मोहीम राबवण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या जादूटोणा घटना आणि त्यातून होणाऱ्या अमानुष कृत्यांवर अंकुश आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा स्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती आणि अंमलबजावणी समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। समाजात अजूनही अस्तित्वात असलेल्या अघोरी आणि अनिष्ट गैरसमजुतीमुळे होणारे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण रोखण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यात नोंदलेल्या जादूटोणा संबंधित तक्रारी, अलीकडील घटना तसंच पोलीस विभागाने 2 प्रकरणांमध्ये केलेल्या जलद तपासाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांचं कौतुक केलं। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक लोकांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे। अघोरी कृत्य कोल्हापूरच्या प्रतिमेला डाग लावणारे आहेत। घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अशा घटना होण्याआधीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने थेट जनजागृती आणि थेट कारवाई मोहीम राबवली पाहिजे। यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 1 महिन्याची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले। यामध्ये गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवकांना पत्र देऊन तात्काळ माहिती देण्याच्या सूचना, शहरातील प्रमुख ठिकाणी आणि गावातील ग्रामपंचायतींमध्ये पोस्टर्सद्वारे जनजागृती, जादूटोणा प्रकाराची माहिती देणाऱ्यास बक्षीस आणि पूर्ण गोपनीयता, 112 क्रमांकावर तक्रार देण्याचं आवाहन, घटना घडत असताना तत्काळ पोलीस कारवाई आणि गुन्हे नोंदवून त्याची प्रसिद्धी करणं, आरोग्य, शिक्षण, महिला आणि बाल विकास, माहिती विभाग आणि इतर सर्व विभागांनी स्वतःच्या पातळीवर जनजागृती मोहीम राबवणं, शालेय पातळीवर विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांच्या माध्यमातून घरोघरी संदेश पोहोचवणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार, सदस्य सचिव, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे तसंच विविध विभागांचे अधिकारी आणि समिती सदस्य उपस्थित होते। जिल्ह्यातील सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जादूटोणा विरुद्धची ही मोहीम अधिक प्रभावी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।